चौकोनी गळ्यामध्ये आपण ब्लाऊज कसा स्टिच केलाय किंवा सिंपल पद्धतीने आपण त्याला लेस कसे लावले, जसं आपण कस्टमरने सांगितलं त्यानुसार आपण याला लेस लावली. जेवढा काठ होता तेवढा आपण गळाखाली हा ब्रॉड आपण हा काठ ठेवला, बाकीचा गळा पूर्ण आपण रिकामा केला. त्यानुसारच आपण हे लटकन लावले. ज्याला आपण गळ्याला लेस लावली तीच लेस मी इथं पण वापरली. 31 साईजमध्ये हा ब्लाऊज आहे. हा आहे आपला चौथा ब्लाऊज. एकाच कस्टमरचे 4 ब्लाऊज होते आणि याची फिनिशिंग अशी आली. तर याची कटिंग पूर्ण बघा आणि ज्यांना फुल व्हिडिओ पाहायचा आहे त्यांनी ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला जाऊन बघा. हा 31 साईजमध्ये आपण 4 ब्लाऊजची एक सोबत कटिंग केली. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. का आपण एक सोबत 4 ब्लाऊजची कटिंग केलेली 31 साईजमध्ये प्रिन्सेस ब्लाऊजची. ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी जाऊन बघा, म्हणजे किती सविस्तर माहिती तुम्हाला सांगितली त्या व्हिडिओमध्ये नक्की कळेल. आता त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त मी एकावर एक ठेवून 4 ब्लाऊजची एक सोबत कटिंग केली. पण आता मी तेच ब्लाऊज मी अस्तर बाजूला घेऊन एक एक व्हिडिओ मी बनवणार का सेपरेट. तुम्हाला थंबनेल मधून लक्षात येईल का तो ब्लाऊज किती सुंदर झाला. तर हा काठ पदरचा ब्लाऊज पीस आहे, याला लेस आली तर ती लेस आपण तसेच ठेवली. ही लेस आपल्याला काढायची नाही. बऱ्याच अशा साड्या असतात का ती लेस आपल्याला काढावी लागते, तर ही लेस काढायची गरज पडणार नाही. आता मी याचं बाही कटिंग करते. आता बाही कटिंग करताना मी लेस ही बाजूला केली, म्हणजे एका साईडला ठेवली आणि त्याच्यावरती मी ब्लाऊजचं माप घेतले. आता अंतर माझ्या लक्षात आले तर मी डायरेक्ट हे कट करणार. आता मला बाहीला जॉईंट द्यावं लागेल कारण बाही ही पुरणार नाही. तो पण जॉईंट कसा द्यायचा आहे मी तुम्हाला दाखवणार. हे बघा, आता जॉईंटची पण गरज पडणार नाही. नॉर्मल जर वाटलं तर जॉईंट देऊ, नाही वाटलं तर पडणारच नाही, शक्यतो व्यवस्थित बसते. आता ही झाली बाही कटिंग. ज्या वेळेस आपण बाही पूर्ण स्टिच करतो त्याच्यानंतर हा उरलेला कपडा काढून टाकतो. बरेच जण नवीन असतात, त्यांच्या लक्षात येत नाही अशी कटिंग कशी केली, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ, ज्यांना समजणार नाही यांच्यासाठी. आता ही झाली आपली बाही कटिंग. शक्यतो शॉर्टकटमध्ये लवकर उरकण्यासाठी अशीच कटिंग केली जाते. फेस टू फेस कटिंग अजिबात केल्या जात नाही मेन फॅब्रिकवर, कारण उरलेला कपडा आपल्याला काढून टाकता येतो. हा झाला पाठीचा भाग. आता पाठीचा भाग काढताना कधी पण बंद बाजूने काढतो, तर आपण इथं पाठीचा भाग ठेवलाय. आता हा सुद्धा आपण काय करणार, थोडस बाजूनेच घेणार. आता मी हा भाग सरळ कट करते. जरी मला वाटलं का मी बाहीला जॉईंट द्यायचंय तर मग मी हा काठाचा भागच त्याच्यामध्ये घेणार. आता हा भाग मी इथं ठेवते आणि त्याच्यानंतर आपल्याला बाही याच्यावर ठेवायची. आपले कपडा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. परत आता जिथे आपल्याला बसन, आता कपडा भरपूर आहे त्यानुसार आपण याची कटिंग करू. कमी वेळामध्ये आपण एकदम प्रॉपर कटिंग करते. परत एकदा सांगते का ज्यांनी हा व्हिडिओ पाहिलाच नसेल त्यांनी जाऊन बघा. 31 साईज मध्ये आपण 4 ब्लाऊजची कटिंग केली. अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवली. सगळे पार्ट आपण व्यवस्थित ठेवून घ्यायचे, जसं ऍडजस्ट होईल त्यानुसार. उरलेला कपडा बाजूला करून घेते. अशा पद्धतीने ह्या ब्लाऊजची कमी वेळात कटिंग झाली. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडन का एक्स्ट्रा कपडा भरपूर ठेवला तर काही हरकत नाही. 31 साईज मध्ये हा ब्लाऊज पीस भरपूर होता का पुरून उरण असा, आणि व्यवस्थित त्याची कटिंग पण झाली. आता आपण व्यवस्थित ठेवण्यासाठी मी अशा पद्धतीने फोल्ड करते आणि एकदम हलक्या हाताने त्याला आपण आपल्याच अस्तरच्या कपड्याने बांधून टाकायचे, म्हणजे हालचाल होणार नाही आणि कपडा पण कुठं हरवायचा काही विषयच राहणार नाही. तर तुम्हाला कशी कटिंग वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. पुन्हा एकदा सांगते, माझं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड नावाने.